श्री स्वामी समर्थ उद्या नरसिंह नवरात्री दिवशीचे व्रत, माहिती, पूजा, फलप्राप्ती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. नरसिंह देव माहिती. नृसिंह हा भगवान विष्णूच्या दशावतारांमधील चौथा अवतार आहे. नृसिंहाचे नवरात्र वैशाख शुद्ध षष्ठी ते चतुर्दशी असे साजरे केले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीस नृसिंह व्रत, गुरुवारी येणाऱ्या त्रयोदशीस त्रयोदशी व्रत, फाल्गुन वद्य द्वादशीस द्वादशी व्रत अशी उपासना केली जाते. शनिवार हा नृसिंहाचा वार सांगितला आहे. पंचमुखी हनुमान स्तोत्रांत पूर्वेकडे वानरमुख व दक्षिणेकडे नृसिंहमुख असे म्हटले आहे. अत्युग्रतेजो ज्वलंतम भीषण भयनाशनम असे या मुखाचे वर्णन आहे. पश्चिमेकडील मुख गरुडाचे असून उत्तरेकडील मुख भगवान वराहांचे आहे. पचले मुख अयानन म्हणजे घोड्याचे तुंबरू स्वरूपांतील आहे. या पंचमुखी हनुमान स्वरूपांत भगवंताचे 2 अवतार आहेत व 3 अवतार भक्त स्वरूपांत आहेत. म्हणून हनुमंताचे पूजा उपासनेने नृसिंहांची पूजा उपासना आपसुकच घडते. या ठिकाणी भक्त व भगवान एके ठिकाणी आहेत, असा हा हनुमंताचा अवतार आहे. नृसिंहाची पूजा, मूर्तीस स्नान घालावे, नंतर पंचामृत पंचगव्य आदीने स्नान घालावे, मग कुंकुम, चंदन, केशर यांचे लेपन करावे. मालती, केवडा, अशोक, चाफा, बकुळ, तुळस आदी फुलांनी पूजा करावी. मग तूप, साखर, तांदूळ, जव आदीच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. शेवटी आरती करावी असे नृसिंह पुराणात सांगितले आहे. कलियुगात जो भक्तियुक्त अंतःकरणाने श्री नृसिंहाचे पूजन करील त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्याच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो. नरसिंह चतुर्दशीचे व्रत. हे व्रत विष्णू भक्तांनी व संकटनाशाची इच्छा करणाऱ्यांनी दरवर्षी वैशाख शुक्ल चतुर्दशीला निष्ठेने करावे. व्रताचे पंचामृत स्नान, पूजा व उपवास असे हे 3 मुख्य विधी आहेत. ह्या व्रतास चतुर्दशीच्या दिवशी माध्यान्ह कालापासून सुरुवात करून दुसऱ्या दिवशी घरातील सर्वांनी एकत्र उपवास सोडावा व सांगता करावी. चतुर्दशीच्या दिवशी दुपारी अंगाला मृतिका, गोमय, आवळे व तीळ लावून स्वच्छ स्नान करावे. जवळ नदी, समुद्र असेल तर तेथे जाऊन स्नान करावे. पूजेस सुरुवात करण्याआधी श्री नृसिंहाची खालीलप्रमाणे प्रार्थना करावी. नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे, उपवास करिष्यामि सर्व भोगविवर्जितम, श्री नृसिंह महोग्रस्त्व दया कृत्वा ममोपरी, अद्या प्रविधास्यामि व्रत निर्विघ्नतान्य. फलप्राप्ती. मनोकामना पूर्ण होतात. पुत्रप्राप्तीची अपेक्षा असेल तर तसे होते. मात्र पूर्ण भक्तियुक्त अंतःकरणाने हे व्रत करावे. घरांतील कटकटी दूर होतात व संसार सुखाचा होतो. निर्धनिक वेळ होतो, शत्रुनाश होतो, भूतबाधा दूर होते,